नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. मी प्रमोद गजबी आहे. मित्रांनो, मी आता तारापूर औद्योगिक क्षेत्रातील स्पेक्ट्रोकॅम्प या कंपनीजवळ आलो आहोत. E96, 97, 98, 99 आणि 100 असे प्लॉट नंबर आहेत. असे जे 10 कारखाने आहेत, जॉईंट कारखाने आहेत. ही सर्व जॉईंट कारखाने, संयुक्त कारखाने आहेत. या कारखान्यामध्ये 129 कारखाने हे स्थानिक आहेत आणि स्थायिक कामगार आहेत. स्थायिक आहेत आणि 70 कामगार हे कंत्राटी कामगार आहेत. या कामगारांना 20 महिन्यापासून याला झुलवत आहेत की याचा कामगार पगार वाढ करणं, पण काही पगारवाढ झालेली नाही आहे. 2 वेळा याची कामगार आयुक्तामध्ये याची बैठक झाली, पण बैठकीला कारखान्यातील कोणतेही व्यवस्थापक हजर झाले नाही आणि ते कामगार अधिकारीला फाट्यावर मारतात असे येथील कामगाराचे आरोप आहे. आता आपण आलो आहोत कामगाराच्या उपोषणच्या ठिकाणी. ते 5 दिवसापासून ते उपोषणला बसलेले आहेत. कामगार आपल्या न्याय हक्कासाठी उपोषणला बसलेले आहेत. त्यांची मागणी आहे की आमचा पगारवाढ वाढवा, कारण शासनाने पगारवाढ वाढवलेली आहे, तर त्या हिशोबाने आमचाही पगार वाढ झाली पाहिजे अशी त्यांची मागणी आहे. मात्र कंपनी व्यवस्थापक याकडे पूर्णपणे दुर्लक्ष देत आहे. यांचं म्हणणं आहे की येथील एक अधिकारी आहे जे याच्याकडे पूर्ण दुर्लक्ष करतात आणि त्यांच्यामुळे ही कंपनीची सर्व दुर्दशा झालेली आहे. तर त्या अधिकारीला अगर कामावर कमी केले तर याची दुरवस्था ही लवकरात कमी होईल असं यांच्या काही लोकांचं म्हणणं आहे. तर आपण आता काही कामगारांची मुलाखत घेऊ. साहेब, आपलं नाव? माझं नाव भावेश दिवेकर आहे. मी या कंपनीमध्ये जवळजवळ 18 वर्षापासून कार्यरत आहे. माझ्यासारखे जे बांधव कामगार कर्मचारी आहेत यांना जवळजवळ 35 वर्ष 32 वर्ष असे बहुतेकांना अनेक वर्ष झालेले आहेत. बहुतेक कामगार जवळजवळ 37-38 वर्ष कामसेवा करून ते रिटायरसुद्धा झालेले आहेत आणि आमच्या कंपनीला जवळजवळ 40 वर्ष मागील झालेले आहेत. तुमची मागणी काय आहे? तुम्ही जे 5 दिवसापासून इथे उपोषणाला बसलेले आहेत त्याची मागणी काय? सर्व आपले स्थानिक लोक आहेत ना? हो. कुठल्या गावचे आहेत? ही आपले इथे जे काम करणारे लोक आहेत ते सगळे मराठी बांधव आहेत. आपल्या आजूबाजूच्या शेजारीचे ही लोक सगळे आहेत. गावं सालवड आहे, इकडे पास्तळ, दांडी, तारापूर असे सगळे आपले लोकल गावातलीच ही इकडे कामगार आहेत. आज आमच्या कामगारांचा आंदोलनाचा 5वा दिवस आहे. आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून प्रामाणिकपणे काम करत आहोत, पण वेतनवाढ मात्र होत नाही आहे. महागाई वाढली आहे, जीवनावश्यक खर्च वाढला आहे, पण कामगारांचा पगार तसाच थांबलेला आहे. आम्ही व्यवस्थापनाशी अनेक वेळा चर्चा केली, लेखी मागण्या दिल्या, कायदेशीर पद्धतीने नोटीस दिल्यानंतरच हे आंदोलन सुरू केले आहे. आमचे आंदोलन पूर्णपणे शांततामय आणि कायदेशीर आहे. कामगार कंपनीच्या विकासाचा कणा आहे. योग्य वेतनवाढ आणि सन्मानजनक तोडगा निघेपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील. आम्हाला संघर्ष नको आहे, पण न्याय हवा आहे. आज आंदोलनाचा 5वा दिवस आहे. आम्ही शांत पद्धतीने आमचं आंदोलन सुरू केलेलं आहे. 3 दिवस तर इंटरनल आम्ही कंपनीच्या आवारातच असून आम्ही हे आंदोलन पुकारलेलं आहे, पण कालपासून आम्हाला कंपनी आस्थापनाने गेटच्या बाहेर केलेलं आहे. आणि या आम्ही जेव्हा 8 जानेवारी 2026 रोजी आम्ही नोटीस दिली, स्ट्राईक नोटीस दिली, कारण भरपूर वेळा कंपनी आस्थापनाकडून टाळाटाळ झाली. आम्ही चर्चेचा भाग निवडला होता की चर्चा करूनच हा वाद किंवा मार्ग निघणार आहे. त्याच्यामुळे आम्ही चर्चेसाठी खूप वेळा प्रयत्न केला, परंतु त्यांच्याकडून टाळाटाळ झाली आणि त्यामुळेच ह्या आंदोलनाला जवळजवळ 22 महिने झाले तरी पण मार्ग निघाला नाही. आता आमच्या इकडे जवळजवळ 129 कामगार हे स्थायिक कायमस्वरूपी कामगार आहेत आणि त्याच्यामध्ये कर्मचारीसुद्धा आहेत आणि जवळजवळ 70 कामगार हे कंत्राटी बेसिकपर्यंत आहेत असे कामगार आहेत. आता आमच्या काही कामगार असे आहेत, जवळजवळ 22 ते 23 कामगार आमच्या असे आहेत की त्याच्यामध्ये त्यांना मूळ वेतन जो कामगार आपला नियमानुसार जे मूळ वेतन त्यांना मिळायला पाहिजे ते सुद्धा त्यांना मिळत नाही आहे. बेसिक रेट तोसुद्धा त्यांना पूर्णपणे बेसिक दिला जात नाही आहे. नियमानुसार सॅलरीच्या अर्धा म्हणजे 50% तरी बेसिक मिळायला पाहिजे, तोसुद्धा मिळत नाही आहे. त्यांना बोनससुद्धा मिळत नाही आहे आणि मिनिमम वेतनसुद्धा मेंटेन केलेलं नाही आहे. त्याच्यामुळे हे आम्ही आंदोलन पुकारलेलं आहे. ते आंदोलनाचं स्टडी कोणी आमदार, खासदार या कामगार नेते, स्थानिक नेते आलेले दिले का तुम्हाला? भारतीय कामगार कर्मचारी व महासंघ संघटनेची आमची युनियन आहे. गेल्या 20-25 वर्षापासून ही युनियन चालू आहे, परंतु असा वेळ कधी झालेला नाही आहे. हे पहिल्यांदा अशी सिच्युएशन आहे की हे अजूनपर्यंत आमची वेतनवाढ झालेली नाही आहे, जी की व्हायला पाहिजे. हा जो प्रश्न आहे हा मूलभूत प्रश्न आहे, जीवनमानाशी सगळ्यांच्या निगडीत आहे. त्याच्यामुळे ही वेतनवाढ व्हायलाच पाहिजे, ही आमची मुख्य मागणी आहे. जोपर्यंत ही मागणी आमची पूर्ण होत नाही, लेखी स्वरूपात
करार होत नाही तोपर्यंत आम्ही हा आमचा शांती पद्धतीने हा आंदोलन आम्ही असंच सुरू ठेवणार आहोत.